मरणा हाती सुटली काया विचार या निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे न देखे से झाले श्रम न देखे से झाले श्रम आले वर्म हाताहे इको कमी करायचं नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे तुका म्हणे कैची किव तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजे सद्गुरु दास तुका अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा आत्मरूप गणेशु केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे जयांचनी आठवे शब्दसृष्टी अंगवे सारस्वत अगवे जिवेसी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेऊन ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेखासी दे नमस्कारून आता शरण शरण एकनाथा 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 पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा मरणा हाती सुटली काया विचार या निश्चय नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी येवता या पवित्र पावनाशा भूमीमध्ये पन्हाळवाडी या नगरीमध्ये
चिंतनासाठी निरूपणाकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत शिरोमणी श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारा माझं शरीर मरणाच्या हातातून मुक्त झालं, सुटलं, निसटलं, काळाच्या बेडीतून माझं शरीर हे कायमचं मुक्त झालं आणि ते कशाने सुटतं याचं चिंतन करणारा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. विडाला हरी विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा गेन आणि ट्रबल राहतो. सेवा किम निमित्ताने आहे हे सर्वांना ज्ञात आहेच. कैलासवासी चतुराबाई लिंबाजी जोगदन पाटील यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने प्रथम पुण्यस्मरणा प्रित्यर्थ या ठिकाणी ही आयोजित केलेली ही भगवत चिंतन सेवा कीर्तनरूपी सेवा ज्यांनी मला फोन केला असे आदरणीय आपल्या गावचे समाजसेवक नेते माननीय श्री मच्छिंद्र बापू जोगदंड, श्री सतीश उर्फ मच्छिंद्र लिंबाजी जोगदंड पाटील, श्री दिगंबर लिंबाजी जोगदंड पाटील बापूंनी फोन केला आणि या सेवेचा योग आला. म्हणून बाईंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या मातेच्या उपकारातून उपकृत होण्यासाठी या ठिकाणी आयोजित केली गेलेली ही भगवत चिंतन सेवा हयात आहे तोपर्यंतही केलेली सेवा वाया जात नसते माता पित्यांची आणि पश्चातही केलेली सेवा ही वाया जात नसते. ज्या तिथीला आपल्या आईने किंवा वडिलांनी देह ठेवला त्या तिथीला आपण जर काही चांगलं सत्कर्म केलं तर ती तिथी आपल्या जीवनामध्ये कल्याण करणारी ठरत असते. म्हणून बापूंनी या 2 सुपुत्रांनी आमच्या बंधुराजांनी मातेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी या ठिकाणी ही आयोजित केलेली ही चिंतन सेवा प्रथम वर्षी श्राद्धाचा कार्यक्रम आहे. बरेच लोक म्हणतात हे का करायचं आणि कशासाठी करायचं. या जगताच्या पाठीवर सज्जनांनो कोणताही धर्म असेल, इस्लाम असेल, ख्रिश्चन असेल, कोणताही धर्म असेल, पण त्यांची त्यांच्या धर्माविषयीची निष्ठा अबाधित आहे. परंतु आपण हिंदू आहोत. आपण हिंदू लोकांनी हिंदू धर्माच्या निगेटिव्ह न बोलता सकारात्मक पॉझिटिव्ह विचाराने जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या धर्माला खत पाणी घालण्याचं काम केलं पाहिजे, पालनपोषण करण्याचं काम केलं पाहिजे. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपल्यावर छत्र धरत असतो. धर्मो रक्षती रक्षिताः. आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपल्यावर छत्र धरत असतो. म्हणून हिंदू परंपरेनुसार या ठिकाणी ही आयोजित केली गेलेली ही चिंतन सेवा. बरेच जण म्हणतात कावळ्याने पिंड शिवल्यावर माझ्या आईला पोहोचतो का, माझ्या वडिलांना पोहोचतो का. मी म्हणतो पोहोचतो ना. महाराज आमचा विश्वासच नाही. मी म्हटलं माझाही विश्वास नाही. आपल्या मोबाईलमधलं जर बॅलन्स संपलं तर आपण पुण्याहून पन्हाळवाडीला फोन करतो, बाळू माझ्या मोबाईलमधलं बॅलन्स संपलं आहे, किंवा पन्हाळवाडीतून पुण्याला पोराला फोन करतो, माझ्या मोबाईलमधलं बॅलन्स संपलेलं आहे, तुम्ही माझ्या नंबरवरती बॅलन्स टाका. मी म्हणतो पुण्याहून पन्हाळवाडीला बॅलन्स येतं कसं. म्हटलं महाराज येतं ना, माझ्या नंबरवरती सोडल्यावर बरोबर वाडीमध्ये बॅलन्स पोचवतं. विज्ञानाची प्रगती. अरे पण येतं काय, त्याला काय उत्तर काय आहे का नाही तुझ्याकडे. नाही म्हटलं विज्ञानाची प्रगती ते जसं येतं आहे म्हटलं हे सुद्धा तसंच आहे. श्रद्धा असली की पोचत असतं. मला श्रद्धा पाहिजे आणि त्याच्यातला आपला अभ्यास पाहिजे. उगीच काहीतरी एखादा आपल्याला काहीतरी वाक्य पुरावा माहिती असतो आमच्यासारख्याबरोबर लगेच प्रश्न विचारायचा, म्हणजे टपरीवर उभा राहून पिचकाऱ्या मारायच्या, नको ते क्रिया करायच्या आणि आमच्यासारखेचे मापं काढायचे. माझा सांगण्याचा एवढा शुद्ध हेतू आहे. आपण हिंदू मंडळीने आपल्या धर्माविषयी सकारात्मक विचाराने जीवन जगलं पाहिजे आणि त्याच उदात्त हेतूने, त्याच शुद्ध हेतूने या उगवत्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची, संतांच्या विचारांची आवश्यकता आहे. म्हणून याच उदात्त हेतूने साळेगावच्या भूमीमध्ये शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचं भव्य दिव्य असं मंदिर उभारत आहे.
तुमच्या आशीर्वादाने नाथ महाराज ते माझ्या हातातून करून घेतात। अनाथाचे नाथ, शांतीचे प्रतीक, शांतीचे द्वेतक, शांतीचे आदर्श पुतळे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं। या बसा बाबा। शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज। हल्ली समाजामध्ये भौतिक सुबत्ता भरपूर वाढली, परंतु समाजाने शाश्वत शांती, शाश्वत सुख समाधान गमावलं। म्हणून तुकोबराय म्हणतात, शांती परते नाही सुख, ईर अवघेची दुःख, मनवनी शांती धरा, उतरार पैल तीरा। क्वालिफाईड बना, सुशिक्षित बना, VIP जरूर बना, जरूर शिका, जरूर पैसा बनवा, परंतु किती पळायचंय आणि थांबायचंय कुठे याचं ज्ञान मानवाला झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने मानवाची उत्क्रांती होणार नाही। मानवाच्या जीवनाचा उत्कर्ष आणि अपकर्ष, मानवाचं जीवन एक व्यापक बोधापर्यंत जाऊन पोहोचावं असं वाटत असेल तर कुठेतरी मानवाला संतरूपी परिसाचा स्पर्श झाल्याशिवाय या शरीररूपी लोखंडाचं सोनं होणार नाही। आणि खऱ्या अर्थाने हे शरीररूपी लोखंड मरणाच्या बेडीतून, काळाच्या बेडीतून मुक्त होणार नाही। म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिराचं काम चालू आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हे महान कार्य हाती घेतलेलं आहे। म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची कोणाला द्यायचा असेल द्या, न द्यायचा असेल नका देऊ, परंतु प्रांजळाने शुद्ध आशीर्वाद तुमचा एवढाच पाठीशी असावा। नक्की थोड्याच दिवसात नाथांचं मंदिर पैठण नंतर मराठवाड्यात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं मंदिर कुठेच नाही असं भव्य दिव्य 1 एकर जागेमध्ये संत एकनाथ शांतीधाम या नामाभिधानाने ते संस्थान फळाला आणि फुलाला त्याचा बहर येणार आहे। इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। मी का बोलतो, पुन्हा माझ्या लक्षात राहील किंवा न राहील म्हणून प्रारंभाला हा विषय बोलतो की गेल्या वर्षी 28 नोव्हेंबर 2022ला शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे वंशज आदरणीय पूज्य गुरुवर योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांना पाचारण करून त्यांच्या हस्ते त्या मंदिराचं भूमिपूजन झालं। आणि गेल्या वर्षी पहिलाच नाथ षष्टीचा सप्ताह 10 मार्च ते 17 मार्च या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात, की जसा सप्ताह मला वाटतं 12व्या वर्षी व्हायला पाहिजे होता तपपूर्ती सोहळा म्हणून, परंतु तसा सप्ताह पहिल्याच वर्षी त्या टेकडावर झाला। डोक महाराजांचा काला होता, मोठी मोठी मंडळी होती। आणि या वर्षी सुद्धा तेवढ्याच भव्य दिव्य प्रमाणामध्ये पुढच्या महिन्यामध्ये 30 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीमध्ये नाथषष्टीचा सप्ताह संपन्न, ज्ञानाचं प्रबोधन करणारा हे फिरतं ज्ञानाचं विद्यापीठ त्या ठिकाणी संपन्न होणार आहे। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराजांचे वंशज सुद्धा या वर्षी आहेत। योगीराज महाराज, अर्जुन महाराज लाड, संदीपान महाराज हसेगावकर, सर्व दिग्गज मंडळी त्या कार्यक्रमामध्ये आपली उपस्थिती लावणार आहेत। म्हणून सर्वांना विनंती आहे की आपण त्या नाथषष्टीच्या सप्ताहाला सर्वांनी यायचं। येवतेकरांनी, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी, नाही आपल्याला पैठणला जाता आलं नाथषष्टीला, नाही बीजेला देहूला जाता आलं तर आपल्या परिसरात जिथे या संतांची मंदिरं असतील तिथं त्या संत एकनाथ शांतीधामला यावं आणि नाथषष्टीचा सोहळा आपण जरूर पाहावा ही सर्वांना नम्र विनंती आहे। म्हणून मी बापूंना धन्यवाद देतो, बाईंच्या चरणावरती मी कोटी कोटी प्रणाम करतो। कारण मोठ्यांची सेवा केल्यावर शास्त्रकार सांगतात जीवनामध्ये 4 गोष्टी प्राप्त होत असतात। अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनाः चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम। अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनाः, वृद्धांची सेवा केल्यावर 4 गोष्टी प्राप्त होतात। आयु, विद्या, यश आणि बल। आयुष्य वाढलं जातं, आयुष्य वाढलं। सच्चिदानंद बाबांचं, सच्चिदानंद बाबांनी देह ठेवला आणि त्यांची अंत्ययात्रा निघालती। ज्ञानोबा नेवासे या क्षेत्रामध्ये एका खांबाला टेकून बसलेले आणि सच्चिदानंद बाबांची यात्रा निघाली। कोणाची अंत्ययात्रा निघाली म्हटले सच्चिदानंद बाबांची। सच्चिद आणि आनंद रूप आहे तो कधी मरत असतो का? उठा म्हटल्याबरोबर सच्चिदानंद बाबा उठून बसले। आयुष्य वाढलं संतांच्या सेवेने, संतांना नमस्कार केल्यामुळे। आयु, विद्या, विद्या प्राप्त झाली एकलव्याला। आयु, विद्या, यश आणि बल। यश प्राप्त झालं, बल प्राप्त झालं हनुमंतरायांना महाराज। म्हणून वृद्ध जरी माणसं असली तरी त्यांचा तिटकारा न करता आपल्या दारातला एक तो वटवृक्ष असतो आणि तो गेल्याबरोबर आपलं दार असं ओसाड पडतं। म्हणून गेले 1 वर्ष झालं आमच्या बापूंच्या दारातला ह्या मातोश्रींचा वटवृक्ष मावळला गेला आणि आपलं दार ओसाड पडलं। की ज्ञानोबराय जसं म्हणतात,
देहातला परमात्मा निघून गेल्यानंतर पाठीमागे काय राहतं? ज्ञानोबरांची गोड ओवी माऊली म्हणतात, परिमळ निघाली या पवना पाठी, मागे ओस फूल राहे देठी, तैसे आयुष्याचे मुठी केवळ देह. परिमळ म्हणजे सुगंध. वाऱ्याच्या दिशेने निघून गेला की पाठीमागे फक्त फूल राहतं, फूल देठावर चैतन्यहीन राहतं, सुगंधहीन राहतं. फुलाला तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत सुगंध आहे, तोपर्यंत फुलाला किंमत आहे. फुलातला सुगंध निघून गेला की फुलाला किंमत राहत नाही. हळूहळू त्याच्या पाकळ्या गळू लागतात आणि ते सुकून जातं. तसं देहरूपी फुलातला परमात्मा निघून गेला, राम निघून गेला की लोक म्हणतात आता उचला उचला. पोपट गेला पिंजरा रिकामा पडला, रिकाम्या पिंजऱ्याला कोण ठेविती, उचला उचला म्हणती आगीन देऊनी घरासी येते. रिकाम्या पिंजऱ्याला पुन्हा कोण ठेवतं महाराज? म्हणून हा देह हा नाश काय सड काय तो एक दिवस जाणार आहे. पुनरपि जनन पुनरपि मरण, पुनरपि जननी जठरे शयन, इह संसार खलु दुस्तारे, कृपया पारे पाहे मुरारे, भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल, जाईल जाईल जाईल, देह जाईल जाईल, देह जाईल जाईल. हो या सीतारे ओखारीले, हो या सीतारे ओखारीले, त्यासे काळोबा खाईल. देह हे काळाचे धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. हो, कार्यक्रम नैमित्तिक आहे, पण बापूंनी वैभव असं या ठिकाणी उभा केलं आहे. वाटत नाही नैमित्तिक कार्यक्रम आहे, वाटतं एखाद्या सप्ताहातलं कीर्तन आहे महाराज. आमचे आपल्या गावचं भूषण मृदंगाचार्य, परिसरातील नवोदित मृदंग सम्राट बाळू महाराज बसवर, त्यांना धन्यवाद आहेत. त्यांचे गोड असे विद्यार्थी तयार करतात. विद्यार्थ्यांसमेत या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ज्ञानेश्वर माऊली महाराज काटकर, ते त्यांच्या संस्थेमध्येही असतात. माऊलींना धन्यवाद आहेत. गायनाचार्य प्रभाकर महाराज तांदळे, माझ्या नावच लक्षात राहत नाही, प्रभाकर महाराज तांदळे, त्यांनाही धन्यवाद आहेत. आपले सिंतवादक नकुल महाराज, नकुल महाराज आळंदीकर, त्यांना धन्यवाद आहेत. वासुदेव महाराज आहेत, तात्या आहेत, गावातील सर्वच भजनी मंडळ, नाव काय काका महाराज, सर्वच गावातील भजनी मंडळ, सर्वांना धन्यवाद आहे. माझ्याबरोबर आले भजन सम्राट परिसरातील युवा अशोक महाराज बोराडे, सर्वांना धन्यवाद आहे. आमच्या मनोजजींना धन्यवाद आहे. पेटी मास्तर जसे आहेत तसेच दिसतात मास्तर, अजून काय बदल झालेला नाही, मला कळतंय. हो, तसं यवत्याला येतोय तसं मास्तर तसेच दिसतात. आणि मला वाटतं आम्ही जोपर्यंत आहेत तसेच मास्तर असेच दिसावेत आम्हाला. सेवा आहे महाराज, या माणसांची सेवा आहे महाराज, आयुष्यभर निष्पृह सेवा महाराज केली, आणि म्हणून त्यांना भगवंतांनी सांभाळले. मोठ्या मोठ्याच्या मागं रोग लागतो, जे नाही ते कुठाने लागतात,
गरिबाला सांभाळणारा देव असतो. म्हणून श्रीमंताने दान करावं आणि गरिबाने भजन करावं महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने दान करा महाराज. घडू द्या महाराज तुम्हाला. आज आमच्या बापूंच्या पदरात हे पुण्य पडणार आहे महाराज, पडणार आहे. हे केलं पाहिजे महाराज. आणि ही सेवा पुन्हा माझ्या वाट्याला दिली बापू. म्हणले असते बरं नामा म्हणे देवा घरच्या घरी देवा द्याना ना घेणार. मी म्हटलं माझ्याकडे कसं काय. म्हणले कशाला लोकांकडे जायचं आपलं असून. असो आज त्यांच्या मनात तसं नाही. मी उगं विनोदाने बोललं. बापू मला काय देणार आहेत मला माहिती. कीर्तनाचं तर आज देणार आहेत त्याला काय काय पण मंदिरासाठी ते देणार आहेत मला काय द्यायचं आहे ती काय. आपण आपले माणसं आहेत. आणि खरं सांगू का अर्ध्या रातचा हाक मारा महाराज. आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे. हे शिका कधीतरी महाराज समाजाकडून. आपल्या माणसाचं आदर्श कौतुक. आपल्या घराण्यातील जर एखादं लेकरू गरिबाच्या घरचं असून सुद्धा धर्मकार्य करत असेल, अरे आपण जन्मभर प्रपंच करतो मधु गुरुजी, पण तरी मला सांगा आपल्या घरावरचं छप्पर काढणं होत नाही दादा. यंदा येऊन बघा नाथ शांतीधामला. गर्वाने सांगितलं नाही परंतु अभिमानाने सांगतो 60 बाय 100चा सभामंडप पत्र्याचा भव्य दिव्य आणि त्या ठिकाणी होतोय आता. आणि यंदाचा सप्ताह त्याच सभामंडपात होणार आहे. 1,500-2 हजार माणसाचा निवारा. आणि पुन्हा महिन्याला नाथांची वारी, वद्यषष्टीला त्या ठिकाणी कीर्तन अन्नदान हे संपन्न होणार आहे महाराज. ही एवढी सोपी गोष्ट नाही महाराज, सोपं नाही. म्हणून आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे आणि पाठीशी उभारलं पाहिजे. कमीत कमी विचाराचं बळ तरी आपण दिलं पाहिजे. नका काय देऊ परंतु वचने किम दरिद्रता. एखाद्याला चांगलं म्हणायला शब्दाने दारिद्र्य का आणता. आणि शब्द हेच खरं धन आहे जीवनात. कोबरा म्हणतात आम्हा घरी धन शब्दाचीच शब्दाचीच रत्न येत नाही. शब्द हे खरं धन आहे महाराज जीवनात. म्हणून सर्वांना धन्यवाद आहेत. आज ज्यांची उपस्थिती आहे आमच्यावर खरोखर बंधूसारखं प्रेम करणारे आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण आपल्या गावचं भूषण नेहमीच आपल्या धर्मकार्यामध्ये रत असतात. आयुष्यभर गुरुजींनी या परिसरामध्ये सेवा केल्या. हरिभक्तीपरायण पूज्य गुरुवर्य पांडुरंग महाराज इनामदार गुरुजी येवतेकर. गुरुजींचं नाव कमीत कमी या 2-4 तालुक्यात माहिती नाही असं गाव नाही महाराज. प्रत्येक गावामध्ये कुठेही गेलं मी स्वाभिमानाने सांगतो. मला गाव कोणतं म्हटलं की मी अगोदर माळेगाव सांगत नाही. मी माझी ओळख येवत्यातून देतो. आबा माझं गाव येवता आहे, जोगदंड आहे तिथला येवत्याचा. आणि मग खरा स्वाभिमान जागृत होतो. आणि मग पुन्हा सांगतो माळेगावला आलो. लोक म्हणतात आता अजून 3रं धरलं का साळेगाव. किती गावं तरी बदलायचे तुम्हाला. जे नशिबात असेल तसं चलत राहायचं, लय चिंता करायची नाही आणि करत राहायचं कार्य महाराज. आनंद वाटतो मला येवत्यामध्ये सेवा करायला आलं की कारण इथं सर्व जाणकार मंडळी आणि बाप्पांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे. त्या महात्म्याकडून मी काय शिकलो तिथं मी माझ्या वाणीनं सांगू शकत नाही. आबा ते वाचा तिथे कारण महात्म्याकडून काय घेतलं हे तुमच्या पुढे काय म्हणणार आणि काय सांगणार. कारण तिथपर्यंत जाण्यासाठी तेवढा व्यापक बोध जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी महात्म्याची एखाद्याची कृपा आपल्या पाठीशी उभारावी लागते. म्हणून गुरुजींच्या सान्निध्यात माझं जीवन गेलं. एक हिमालयाच्या उंचीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बाप्पांचं जीवन होतं महाराज. संप्रदायावरची निष्ठा शेवटच्या क्षणापर्यंत हातातली माळ बाप्पांनी कधी खाली ठेवली नाही. त्या काळातील उच्च विद्या विभूषित उच्च शिक्षित असून सुद्धा बाप्पांनी संप्रदायाची निष्ठा कधी सोडली नाही. मला वाटतं त्या काळात परिसरामध्ये बाप्पांनी ठरवलं असताना 10 लाखाच्या गाडीत फिरायचं तर बाप्पा 10 लाखाच्या गाडीत सुद्धा फिरले असते. हे वैभव त्यांना भगवंताने दिलतं. पण बाप्पा आयुष्यभर जीवन असं जगले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. परंतु या कोटीतील महात्मा आपल्या परिसरामध्ये महात्मा गेल्यावर त्याची किंमत कळत असते आणि हयात आहे तोपर्यंत कोणालाच त्यांची किंमत कळत नाही. ज्या वेळेला ज्ञानोबराय मुक्त आहे ज्ञानदादा आणि सोपान काका महाराज हयात होते, हयात नाही कळली समाजाला त्यांची किंमत. विठ्ठलपंतांनी कुलकर्णी देहांत प्रायश्चित्त घेतात. सोपान मुक्ताई झोपडीमध्ये असतात. चित्र डोळ्यासमोर आणा आळंदीच्या सिद्धबेटातलं. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव मधुकरी आणण्यासाठी भिक्षा आणण्यासाठी जातात. तेव्हा सोपान काका मुक्ताईला बोलतात, मुक्ते खूप भूक लागली गे, पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलेला आहे, भूक लागली. मुक्ताई बोलते, सोपान काका येईल ना आत्ता ज्ञानदेव भिक्षा घेऊन, आत्ता येईल, थोडं थांबा. आणि ज्ञानोबराय दिसल्याबरोबर मुक्ताई
टाहो फोडून धाय मोकलून रडते आणि कवटाळते, ज्ञानदादा काय आणलं रे भिक्षेमध्ये, काय आणलं? तेव्हा ज्ञानोबरायांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागतात आणि ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ते काय सांगू, खूप काही आणलं होतं बघ, खूप काही आणलं होतं. मग काय झालं रे ज्ञानदादा? अरे तुला माहीत नाही का, आई वडिलांच्या पश्चात सोपानाची आणि मुक्ताईची पालन पोषणाची जबाबदारी तुझ्यावर सोपवली म्हणून. मुक्ते खरंय ग, आणलं होतं झोळीमध्ये बघ, ओली भिक्षा होती, कोरान्न होतं, सर्व काही होतं. पण एक दुर्जन भेटला विसोबाचा टी नावाचा, आणि त्याने झोळीतलं ते कोरान्न पीठ सुद्धा खाली जमिनीवर तुडवलं. त्याच्यामुळे झोळीमध्ये काही नाही, रिकाम्या रिक्त हस्ते मी घरी आलो बघ. हयात असताना जर त्यांना हा त्रास होत असेल त्यांना, आम्ही सहज एखाद्याला जर आम्हाला मूर्ख म्हटलं तर आम्ही लगे भांडणं करतो त्याच्याबरोबर. जीवनामध्ये संयम ठेवा द्यावा, जीवनातील तुम्ही देवता झाल्याशिवाय राहणार नाही. सहन जो करतो ना तो जगातील घरातील देवता बनत असेल. म्हणू द्या कोणी, लोक त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे वागत असतात, चालत असतात, परंतु आपण आपली उंची सोडायची नसते. लोहाराच्या दुकानाच्या उद्घाटनाला गेलो आणि त्यांनी सांगितलं, महाराज गंध लावा. मी आयरणीला गंध लावला. तेव्हा त्यांनी सांगितलं, जोगदंड महाराज, मी अगोदर हातोडी पक्कड छन्नी या वस्तूंना गंध लावला. तो म्हटला, महाराज तुम्ही आयरणीला अगोदर गंध लावा. अरे बाबा, हातोडा हातोडी छन्नी पक्कड या नव्या वस्तू आहेत ना, नव्या वस्तूला गंध लावला पाहिजे ना. तो म्हटला, महाराज खरंय, परंतु आयरणीला का म्हणतो, ही आयरन एवढी जुनी, माझ्या खापर पंजोबाने हीच आयरन वापरली, पंजोबाने हीच वापरली, आजोबाने तीच आणि माझ्या बापाने तीच, आणि आज मी सुद्धा त्याच आयरणीचा उपयोग करतो. मग नव्या वस्तूला गंध लावला पाहिजे ना. नाही महाराज, हातोडा हातोडी छन्नी पक्कड या घाव घालणाऱ्या वस्तू म्हणून त्या वर्षाला तुटतात, आणि आयरन ही घाव सहन करणारी म्हणून अगोदर तिची पूजा केली पाहिजे. सहन करते आयरन म्हणून इतके वर्ष पिढ्याना पिढ्या टिकली महाराज. म्हणून बाप्पाने खूप काही त्यांच्या जीवनामध्ये सहन केलं. तुका म्हणे त्याची संत सोसी जगाचे आघात, जगाचे आघात ज्यांच्या चित्ताला सहन होतात ते संत असतात. अनेकांच्या आघाते ज्यांची निवतील चित्ते. रामकृष्ण महाराजांच्या अशा थोर महापुरुषांच्या संगतीत राहिलेले गुरुजींचं जीवन होतं. म्हणून गुरुजींचीच धुरा सांभाळणारे आदरणीय मधुकर महाराज गुरुजी असतील. माझ्या वडिलांची मी रासेगा देवा. हो, मला अभिमान वाटतो या घराण्यासमोर आलं कधी उभारले की महाराज. म्हणून गुरुजींनाही धन्यवाद आहेत. चला हो, आता थोडासा वेळ राहिला आहे. 11:30ला चालू केली, 12:30 वाजलेत, बरोबर 1:30ला सेवा समाप्त करतो. 1 तासभर मी या अभंगावर चिंतन करणार आहे. लक्ष देऊन सर्वांनी चिंतन ऐकायचं. तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आहे. मरणा हाती सुटली काया विचार या निश्चय. हो, माझं शरीर मरणाच्या हातातून निसटलं, मुक्त झालं, असं तुकोबराय म्हणतात. खरं पाहिलं तर शरीर कसं आहे, आत्ताच शंकराचार्यांचा मी श्लोक उच्चारला, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. अरे जो जन्माला आलाय त्याच्या शरीराला मरण हे नित्य आहे. मरण हे नित्य आहे, तेच निश्चितच ठरलेलं आहे. यात काय शाश्वतीच नाही. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यस्य च तस्मात् परिहारे न त्वं शोची तुम रहसी. म्हणून अर्जुना याचा शोक करू नको. हे एक दिवस जाणारच आहे, याचा शोक करू नको. अंगम गलितम पलितं मुंडम दशनविहीनं जातं तुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुञ्चति त्याशा पिंडम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ़मते. अंग गलित हो गए, शंकराचार्य कहते हैं सिर के बाल पक गए, बूढ़ा हो गया और बूढ़ा होने के बाद हाथ में लाठी लेकर चलने लगा. फिर भी शंकराचार्य कहते हैं मनुष्य को आशा पिंड नहीं छोड़ता. हे मूढमती, मूढ म्हणजे हे मूर्ख बुद्धीच्या माणसा. शंकराचार्य म्हणतात, ओ तू काय कर, ओ कर्तव्य तोपर्यंत कर,
पण एकदा का कर्तव्य संपलं, 40शी ओलांडली, 50शी ओलांडली की खानदानी बापाने संसाराच्या चाव्या मुलाकडे देऊन टाकाव्यात. ते वाटोळं कर नाही तर चांगला कर, कारण आता माझं किती राहिले आणि मला काय करायचे हे कळलं पाहिजे. पुन्हा या रसात गुंतू नये. मी बोलत नाही, शास्त्रकार सांगतात दिवा विजून गेल्यावर गुरुजी आरतीमध्ये जसं तेल ओतून उपयोग नाही, चोर निघून गेल्यावर सावध होऊन उपयोग नाही. 40शी 50शी ओलांडली विलास करण्यात अर्थ नाही. आणि एकदा का पाणी निघून गेलं की पूल किंवा धरण बांधण्यात अर्थ नाही. निर्वाण दीपे किमतेन तेल दानम चोरै गतैवा किम सावधानम वयोगतै किम वनिता विलासे पयोगतै किम खलु सेतुबंधः निर्वाण दीपे किम तेन तेल दानम. दिवा विजून गेल्यावर तेल ओतून उपयोग नाही आरतीमध्ये. चोरे गतैवा किम सावधानम, चोर निघून गेल्यावर आता सावध झाला उपयोग नाही. गाडी निघून गेली आता हात करून उपयोग नाही. गाडी जोपर्यंत समोर नाही आपल्या येते तोपर्यंत हात कर. गाडी निघून गेली ना आता हात करायला लागला. वा रे वा बहादर. हो, सगळं वय निघून गेलं आणि आता लग्न करायला लागला 50च्या पुढे. त्याला काय अर्थ? कुठल्या वयात काय करावं? शास्त्रकार सांगतात प्रथमेनार्जिता विद्या, द्वितीयेनार्जिता धनम, तृतीयेनार्जिता ज्ञानम, चतुर्थे किम करिष्यती. पहिल्या 25च्या टप्प्यामध्ये विद्यार्जन करावं. दुसऱ्या 25च्या टप्प्यामध्ये त्या विद्येच्या जोरावर लागेल एवढं धन कमवावं शास्त्रकार सांगतात. परंतु ते कसं कमवावं? जोडून या धन उत्तम धन. द्वितीयेनार्जिता धनम आणि मग तिसरा टप्पा सुरू झाला तृतीयेनार्जिता ज्ञानम, चतुर्थे किम करिष्यती. 50 ते 75 ज्ञान कमवावं, उद्धारासाठी नामस्मरणाला लागावं, या सर्वांचा त्याग करावा. पुन्हा तरी इच्छा अशी व्हावी आसक्ती रहित विठ्ठल हे चित्त प्रपंचापासून वमनते म्हणी. आणि मग आणि हे जर तिसऱ्या टप्प्यात नाही केलं तर शास्त्रकार सांगतात चतुर्थे किम करिष्यती. चौथ्या टप्प्यात पुन्हा तू काही करू शकणार नाही. का? मज नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे भदीर झाले वाचा बोले कोबड, नाक मुख गळू लागले लाड आणि शेपूड, श्वाना परिगती झाली अवघे करती हड हड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. अशी अवस्था होते. म्हणून हे शरीर कसं आहे, याला मुळातच मरण आहे. जे जन्माला आलंय ते निश्चित जाणार आहे. आणि महाराज तर म्हणतात, महाराज काय म्हणतात, मी सांगत होतो चोरय गतय वा किम सावधानम आणि पयो गतय किम खलु सेतुबंधः. एकदा का पाणी निघून गेलं की पुन्हा पूल बांधण्यात अर्थ नाही. उन्हाळा आहे तोपर्यंतच नियोजन करा. पावसाळ्याच्या अगोदर पाणी अडवा, पाणी जिरवा. पावसाळा सुरू झाला मुसळधारण पुन्हा निघाला धरण बांधायला आणि पाणी अडवायला, पाणी सगळं निघून जाईल अर्थात. म्हणून हे कुठल्या वयात काय केलं पाहिजे? म्हणून आपलं शरीर खानदानी बाप हो एकदा का 50शी ओलांडली की महाराज परमार्थाला लागतो महाराज. म्हणून तुकोबर म्हणतात हे शरीर जर असं अनित्य असेल, ते नासका असेल, आणि तुकोबर म्हणतात माझं शरीर मरणाच्या हातातून काय झालं, निसटलं. मरणा हाती सुटली काया. काया म्हणजे शरीर. माझं शरीर काळाच्या बेडीतून मुक्त झालं. आता मला काळाची भीती. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला 16 अनुक्रम. माझं मरण माझ्या डोळ्यांनी मीच पाहिलं. वास्तविक चिंतन जर केलं महाराज तर व्यास महर्षींसारखा महात्मा, त्यांचा शिष्य होता दास नावाचा. व्यासांनी ठरवलं आपल्या दासाला अमर करू. अमर करता येतं का बघा. आता व्यासांनी ठरवलं चांगला शिष्य परत परत गडी बदलण्यापेक्षा याला आपण अमर करू. अमर करण्यासाठी आता कोणाकडे गेलं पाहिजे? व्यास महर्षींना जमलं नाही. मग व्यास महर्षी त्या दासाला घेऊन, व्यास दास श्लोक असा आहे, यदा दासस्य व्यासश्च यमो मृत्युस्तथैव च भवितव्य गृहं यान्ति तदा दासो मरिष्यति. कोणाकडे गेलं पाहिजे? यमदेवतेकडे आपण जाऊ. म्हणून व्यास दास दोघेजण मिळून यमदेवतेकडे गेले. यमाला सांगितलं या आमच्या दासाला अमर करायचे. यमदेवतेने सांगितलं व्यास महर्षींना, हो तुम्ही व्यास महर्षी, परंतु तुमचा एवढा अधिकार असताना माझ्याकडे का आलात? व्यास महर्षीने सांगितलं याला अमर करण्यासाठी हो माझी बुद्धी कमी पडते, माझा सुद्धा अधिकार नाही, म्हणून तुम्ही या देहाला घेऊन जाणारे आहात म्हणून तुमच्याकडे आलो. यमदेवतेने सांगितलं ते माझ्या हातात खातं नाही, माझ्यावर एक बॉस बसलाय, तिचं नाव आहे मृत्यूदेवता, तिच्याकडे तुम्ही जावा, ते तुम्हाला न्याय देतील, यथार्थ तुम्हाला काय ती सांगतील. मग व्यास दास यमदेवता हे तिघे मिळून
जेव्हा मृत्यूदेवतेच्या दारात जातात, मृत्यूदेवतेने विचारलं, या आज तिघेजण मिळून माझ्या घरी आला, जय हरी राम राम, काय कारण येण्याचं? व्यास महर्षींनी मृत्यूदेवतेला सांगितलं, काय नाही, हे माझा शिष्य आहे, चांगला शिष्य आहे, परत परत गडी बदलण्यापेक्षा मला असं वाटतंय चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या दासाला अमर करायचे, हा अमर राहा, चांगला गडी, चांगली सेवा करतोय. मृत्यूदेवतेनं सांगितलं, व्यास महर्षी ते माझ्या हातात नाही, हो माझ्यावर एक बॉस आहे, हो त्यांच्याकडे जावा, त्यांच्याकडे ते खात आहे, ते तुम्हाला सांगतील याला अमर करता येईल का नाही. मग वरी कोण आहे? चित्रदेवता नावाची देवता आहे, तिच्याकडे तुम्ही जा. व्यास, दास, यमदेवता आणि मृत्यूदेवता चौघे मिळून बाळू महाराज जेव्हा भवितव्याच्या दारात जातात, कोणाच्या अगोदर? भवितव्याच्या, चित्रगुप्ताच्या अगोदर भवितव्याच्या दारात जावा. आणि भवितव्याच्या दारात गेल्यावर भवितव्याने विचारलं, काय कारण येण्याचं? असं कारण आहे. मग भवितव्याने सांगितलं, माझ्यावर एक बॉस बसलेला आहे चित्रगुप्त नावाचा, तिच्याकडे तुम्ही जावा, ते तुम्हाला न्याय देतील. जेव्हा चित्रगुप्ताच्या दारात जातात, व्यास, दास, यमदेवता, मृत्यूदेवता, भवितव्यता हे 5 जण मिळून जेव्हा चित्रगुप्ताच्या दारात जातात, तेव्हा चित्रगुप्ताने येण्याचं कारण विचारलं आणि व्यास महर्षीने सांगितलं, दासाला तू असं दरवाजाजवळ तू अजून मध्ये प्रवेश करू नको, तू गेटवरच थांब. कारण आमदाराकडून जर लेटर आणायचं असेल, हो ज्याचं काय म्हणतात ना, ज्याचं मोठं ज्याचा मोठा वशिला त्याचं कुत्र काशीला, अशी म्हण आहे ना. म्हणून आपला मित्र आहे, आमदाराकडून लेटर आणायचं, तो म्हणतो, महाराज तुम्ही गेटवर थांबा, तुम्हाला परमिशनमध्ये नाही, मी मध्ये जातून तुमचं काम करून येतो. व्यासांनी दासाला गेटवर थांबवलं आणि मग व्यास महर्षीची चित्रगुप्ताची चर्चा सुरू झाली. चित्रगुप्ताने सांगितलं, ऐका, या दासाचं भविष्य मी सांगतो. जेव्हा डायरी उघडली तेव्हा त्या डायरीमध्ये श्लोक असा लिहिलेला होता, यदा दासस्य व्यासस्य यमो मृत्युस्तथैव च भवितव्य गृहं यान्ति तदा दासो मरिष्यते. चित्रगुप्ताने सांगितलं, या दासाचं भविष्यच असं लिहिलेलं आहे, तुम्ही चौघे मिळून जेव्हा माझ्या दारात येताल तेव्हा दास हा मरून पडलेला असेल. विडाला अर्थात व्यास महर्षींना जर हे जमलं नसेल दासाला अमर करण्याचं, तर तुकोबराय म्हणतात, येत नाही एरते पामर जीव किती अवतार अधिक पुरुष आले, देव सुद्धा आला, देवाला सुद्धा इथं राहता आलं नाही. परंतु व्यास महर्षी होते, परंतु त्यांच्या शिष्याला अमर करू शकले नाहीत. इथला नियमच आहे, जो जन्माला आलाय त्याला एक दिवस शरीराची होय माती, हो शरीरा होय शरीराची होय माती कोणी कामा नये अंती. पंचतत्वापासून निर्माण झालेला देह जर पंचतत्वामध्ये एक दिवस विलीन होणार असेल तर महाराज म्हणतात, माझं शरीर यमाच्या हातातून काय झालं, मुक्त
मुक्त झालं. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, किंवा यमो म्हणे कवनाते यमावे दमो म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे दोष ओखदाची नाही. तीर्थांना प्रश्न पडला काय खावं, पापी माणसंच राहिले नाहीत, सगळे भजन कीर्तन नामस्मरणाला लागले, सेवा करू लागले, सत्कर्म करू लागले. रामराज्य आलंय. आता काय आलंय? रामराज्य आलंय. अनेक वर्षापासून पेंडिंगमध्ये पडलेला इतिहास, 500 वर्षापासून, परंतु आज मर्यादा पुरुषोत्तम एक बाणे एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र आज अयोध्येच्या सिंहासनावर आरूढ झालेले आहेत. त्याच्यामुळे आता काय आलंय? रामराज्य आलंय. आता रामराज्य आल्यावर आपण कसं वागायचं आपण आता ठरवलं पाहिजे. माझा देव कसा होता, माझे प्रभू रामचंद्र यांचं चरित्र आदर्शवत आहे. जगाला पावन करणारे, प्रपंचातल्या दुःखाच्या वजाबाकीचं एकमेव साधन म्हणजे श्रीरामाचं चरित्र आहे. संसारात तापलेल्या जीवांना शांती प्राप्ती करून देणारं चरित्र म्हणजे माझ्या श्रीरामाचं चरित्र आहे. मंगल भावना मंगल हारे नृवंश दशरथाचे रविहारी, रामकथा शशी किरण समाना संत चकोर करही जही पाना, सीताराम चरित्र. मला एक जणांना विचारलं, महाराज गणेश महाराज तुम्ही रामकथा करता, मला सांगा त्रेतायुगामध्ये रामचंद्र प्रभू अवताराला आले आणि असा आदर्श राजा जगामध्ये दुसरा कोणता नाही. तुम्ही सांगतात राजा कसा असावा, प्रजेचं शोषण न करता प्रजेचं पोषण करणारा आदर्श राजा असावा. आणि मला वाटतं तसा आदर्श राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा होता महाराज. प्रजेचं शोषण न करता प्रजेचं केवळ पोषण करणारा राजा म्हणजे एक शिलवान चारित्र्य संपन्न गुणवान राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा महाराज. आत्ताच राजांची जयंती झाली महाराज. राजा असा आदर्श असावा. म्हणून रामासारखा राजा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा सखा नाही, रामासारखा दिलदार शत्रू नाही, रामासारखा दिलदार शत्रू नाही. ज्या रावणाने आपली बायको पळून नेली त्या रावणाला सुद्धा तीच जागा दिली जी संतांना दिली, भक्ताला दिली, तीच जागा रावणाला दिली. म्हणून रामासारखा दिलदार मित्र नाही महाराज. असं आदर्शवत प्रभूचं जीवन आहे. म्हणून एक जणांनी विचारलं, त्रेतायुगात राम अवतार झाला त्यावेळेस न्यायालय नव्हतं आणि आता कलियुगामध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय उभारण्याची गरज का भासली जोगदंड महाराज? मी त्याला उत्तर दिलं, त्रेतायुगामध्ये रामासारखा आदर्श राजा होता म्हणून तेव्हा न्यायालय उभारण्याची गरज पडली नाही शासनाला. का? त्यावेळेला अन्याय करणारी माणसंच नव्हती या भूमीवर म्हणून न्यायालय उभारण्याची गरज नव्हती. आता कलियुगामध्ये अन्याय करणारी माणसं वाढली म्हणून न्याय निवाडा करण्यासाठी न्यायालय उभा करण्याची गरज भासली. म्हणून मला वाटतं रामचंद्र प्रभूंचा आता आदर्श राज्य सुरू झालेलं आहे. आपण काहीतरी आदर्श जर जीवन जगलं तर माझ्या प्रभू रामचंद्रांना आनंद वाटेल, नाही तर पुन्हा आपल्याला नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही महाराज. नरक हितचं जिवंतपणेच आपलं पतन झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. जीवन राजांकडे बघून, जीवन प्रभू रामचंद्राकडे बघून जीवन जगलं पाहिजे महाराज. म्हणून या शरीराला वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला, प्रभू रामचंद्र आले तरी ते सुद्धा महाराज हो मागे एक ईश्वर झाले थोर थोर. पण सांगा कलेवर नेले कोण? कलेवर तुकोबऱ्याचं शरीर सदैव वैकुंठाला तुकोबऱ्या घेऊन गेले पण रामाला सुद्धा जाता आलं नाही. कार्य संपलं की प्रभू रामचंद्रांनी सर्व अयोध्या नगरी आणि आपल्या सहित सर्व वैकुंठाला गेले निजधामाला निघून. श्रीकृष्ण परमात्मा ते सुद्धा सर्व गोपाळांना आपल्या सर्व भक्तांना घेऊन निजधामाला निघून गेले. म्हणजे हे शरीर जर देवाला इथं ठेवता येत नसेल तर महाराज म्हणतात माझं शरीर मरणाहाती सुटली काया, माझं शरीर मरणाच्या हातातून काय झालं? निसटलं, मुक्त झालं, मुक्त झालं महाराज.